सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत नाशिक येथील सिडको येथे, आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे माहेरी आलेल्या आहेत, माहेर वाशिणी. त्याच्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण आपला कार्यक्रम सुरू करणार आहोत. सुरू करायचं ना? तुम्ही सगळे तयार आहेत ना? नक्की? हा, गणपती बाप्पा मंगलमूर्ती ये बात. आणि ताई, मला माहिती आहे तुम्ही सगळे खेळण्यासाठी इथे आलेले आहेत. पहिला खेळ आपण खेळणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आज या 6 ताई इथे आलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये काय माहिती ना, हा खेळ असा आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला मी काही प्राणी सांगणार आहेत, त्या प्राण्यांचे आवाज काढून दाखवायचे. पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची? तिकडनं करायची? तिकडनं करायची, हरकत नाही. तर आपण सुरुवात करूया इथूनच. ताई, तुमचं नाव सांगा. सौ अर्चना सुभाष उपासनी. अर्चना ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 32. आणि माहेर कुठलं? धुळे. माहेर धुळे. पण मुंबईतच आहे आता. भाऊ मुंबई. भाऊ आई वडील. अच्छा. आणि सासर? सासर नाशिक. नाशिक. आणि असे 32 वर्ष झालेली आहे. हो. वा. तुमचं अरेंज मॅरेज. हा, मला तेच सांगायचं होतं, अरेंज मॅरेज. हा. आणि लग्नानंतर पहिला चित्रपट कुठला बघितला? दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. बरं, म्हणजे भाऊजी शाहरुख खान, तुम्ही काजोल. नाही, पण क्या बात आहे. काजोल पेक्षा किती छान दिसतात अजून. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ताईंसाठी. तर पहिला प्राणी तुम्हाला आहे मांजर आणि बोका, असे 2 करायचे. आता पहिल्यांदा मांजर. ही मांजर आहे. हा. आणि आता बोका. हा बोका आहे. कशावरून हा बोका? बोकेचा आवाज थोडासा झाड पुरुषी. पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. हा, पहिल्यांदा मांजर. हा. आता बोका. हा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई, तुमचं नाव सांगा. मीनाक्षी जोशी. मीनाक्षी ताई, किती वर्ष झाली? 30 वर्ष झाली. 30 वर्ष झालेली आहेत. आणि माहेर? माहेर धुळे. आणि सासर? सासर धरणगाव. सासर? जळगाव. धरण- जळगाव. जळगाव. ताई, तुम्हाला प्राणी आहे बदक. बापरे. आणि बदकासारखं चालून दाखवायचं. कशाला मी घेतला या खेळात भाग? सगळं चेहऱ्यावरती दिसतंय. पण गंमत आहे, त्याच्यात सुद्धा गंमत आहे बघा. हा? बदक. मी वाटलेस माईक पकडतो. बदक. हा. हे बदक होतं का कोंबडी होती तेच कळत नव्हतं. पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई, तुमचं नाव सांगा. चारुशिला दत्तभूषण जहागीरदार. चारुशिला ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 27 वर्ष. आणि माहेर कुठलं? जळगाव. जळगाव. जळगाव आणि जळगाव. धुळेचे इथे बरेच हो, जण आहेत. जळगाव. तर ताई, तुला प्राणी आहे बेडूक. बाबो. हा. आता बेडूक बघूया कसं आहे. हा. ड्राव. किसको डराव? हा, भाऊजी भाऊजी ड्राव. आणि समजा बेडकीण असेल तर? ड्राव. ओके, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. कल्याणी विजय कुलकर्णी. कल्याणी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 14 वर्ष पूर्ण. 14 वर्ष. तुमचं लव्ह मॅरेज? पण नाही, अरेंज. अरेंज मॅरेज आहे. ओके, बरं. आणि मग कुठे भाऊजींना पहिल्यांदा कधी बघितलं? मला बघायला घरी आले होते त्यावेळेस. त्यावेळेस बघितलं. हो. तेव्हाच ठरवलं हो, की हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार. नक्कीच. हो. हो. आणि मग काय प्रगती? व्यवस्थित आहे. एक मुलगा, एक मुलगी, स्वतःचं घर आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित प्रगती आहे. व्यवस्थित प्रगती, हरकत नाही. काय माहेरची आठवण किंवा माहेरचा एखादा प्रसंग, किस्सा आता आठवले की खूप हसायला येतं? खूप आहे. मी लहानपणी ना, माझे वडील बाहेर चालले होते आणि मला त्यांच्यासोबत जायचं होतं, पण ते दादाला घेऊन गेले, म्हणजे माझ्या मोठ्या भावाला घेऊन गेले. म्हणून मी टेरेसवर जाऊन ना, टेरेसचं दार आतून लावून घेतलं होतं
नंतर बाहेरून सगळेजण आवाज देत होते, दार उघड दार उघड. पण कडी तर लावली पण उघडता काही येत नव्हतं. म्हणून बाहेर जास्ती गोंधळ होता आणि त्याच्यापेक्षा मी आतून जास्ती रडत होते की मला उघडता येत नाहीये दार. पण का कोंडून का घेतलं होतं तुम्ही? वडील दादाला घेऊन गेले होते ना. अच्छा, म्हणून स्वतःला कोंडून घेतलं हो. आणि नंतर मानदेत झाले. हो. हरकत नाही ताई, खूप छान. ताई, तुम्हाला प्राणी आहे श्वान. हा. बो. कुठला कुत्रा? वा वा, मध्येच भाव होतो मध्येच त्याचा भाव वाढतो. मग कोणीतरी आलं ना त्याच्यासमोर. आता कोणीतरी समोर आलं. हा, हा. म्हणून ओरडला तो जास्ती. अच्छा, हा. मग आता कुत्र्याला लागलाय दगड. हा. आता मी सांगतो तसं. हा, मी सांगतो तसं बोलायचं तुम्ही. करा ना. हा. आणि आता दगड लागलाय. काय जात नाहीये. क्या बात आहे, व्हेरी गुड. जोरदार जाऊ दे. ताई, तुमचं नाव सांगा. वृषाली स्वप्नील पाठक. वृषाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 11 वर्ष पूर्ण. 11. क्या बात आहे. तुमचं लव्ह मॅरेज नाही, नाहीये हे की नाही? Arrange अरेंज मॅरेज आहे. Arrange मग- marriage. हा. आणि कुठे बघितलं भाऊजींना आधी? बघायला आले होते तेव्हाच. हो का? आणि माहेर कुठलं तुमचं? जळगावचं. जळगाव. जळगावचे सगळे जळगावचेच आहेत. हा? बरं, ठीक आहे ताई. तुम्हाला आता हे पक्षी. हा, तुम्हाला पक्षी आहे पोपट. कारण एकदा भाऊजींशी मी बोलत होतो तर भाऊजी मला म्हणाले, काय सांगू तुला दाद्या, तुझी बहीण आहे ना अगदी पोपटासारखी बोलत असते घरात. म्हणून म्हटलं आपण पोपटच सांगावं. हा. मिठू 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 मिठू. मिठू मिठू. अच्छा, पोपट मिठू मिठू बोलतो. हो, आमचं मिठू मिठू बोलतो. तुमचं मिठू मिठू बोलतो. ठीक आहे बाबा, तुमचा मिठू मिठू बोलतो. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ प्राजक्ता शुभम उपासनी. प्राजक्ता ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 2.5. अडीच वर्ष. ओके ताई, तुमचं माहेर कुठलं? नाशिक. नाशिक. सासर पण नाशिक. नाशिक. म्हणजे लव्ह मॅरेज कन्फर्म. हो. हा, व्हेरी गुड. मस्त. आपण देऊया तुम्हाला साप. सापासारखं करायचं. हा, सापासारखं करायचं. आधी साप टोपलीत आहे. हा, साप आधी टोपलीत आहे. व्हेरी गुड. क्या बात आहे. ओहो, उत्साह बघा लगेच. अरे बापरे, साप टोपलीत पण गेला लगेच. अच्छा, टोपलीत असं आहे साप. बरं, ठीक आहे. मी आता टोपलीचं झाकण उघडेन आणि मग पुंगी वाजवेन तसा साप हळूहळू बाहेर येतोय. हा, आणि मध्येच असं दंश पण करतोय. हा, आणि जीप पण आपण कशी साप बाहेर काढतो ना, हा, तसं सगळं व्यवस्थित. आणि सापासारखा आवाज पण करायचा सगळं. हा, सगळे व्यवस्थित. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि टोपलीवरचं झाकण उघडलेलं आहे आणि आता पुंगी वाजवतो आहे गारुडी. ताई, मला चिडवून नको. मला चिडवून दाखवते मला. रेडी. हा हा, सापाने पदर खोचलेला आहे. अरे बरं, मलाच का दोष करते? बाजूला एवढ्या सख्यात त्यांना पण कर की. बरं, साप बघितलं का? साप इतका गोड आहे. आणि जवळजवळ मला चिडवून दाखवते. समजा भाऊजी आहेत. भाऊजी ना. हा हा, रेडी. हा, समोर भाऊजी आहेत. अरे, साप हसताना पहिल्यांदाच बघितलंय मी. आता भाऊजींना नाही चिडवणार. हा, त्या भावाला बरोबर चिडवणार. आणि आता हळूहळू साप टोपलीत जातो. हा, कुठला साप असा टोपलीत जातो? पण क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन ताई. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन. साप करून कसं वाटतंय? एकदम छान. एकदम छान वाटतंय. हो. आणि अगदी असं वाटतंय का आपण माहेरी आलेलो आहे? खूप. खूप छान वाटतं. हो, खूप व्हेरी छान. गुड. याच कपातून चहा आणि कॉफी प्यायचे, भाऊजींना द्यायचे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा बसा. गप.
2.5 वर्षात राग बघा केवढा आहे. क्या बात आहे. पण ताई खरंच तू खूप गोड असतेस. भाऊजींनी बरोबर होकार दिलेला आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. आणि आता तुम्ही ज्या खेळाची वाट पाहताय तो खेळ आता तुमच्या समोर सुरू होणार आहे. ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो. पहिला नियम, संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद, आणि जी उत्तम नृत्य सादर करेल तिला आपण बक्षीस देणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. मना तेरी चाल है समुंदर की लहर जनो, मना तेरी चाल है समुंदर की लहर जनू. काले काले बाल तेरे बादलों की छाव जनू. डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हलाल. हळू 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 चाल, ए पोरी जरा. हा लवकर 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 लवकर. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा इकडे हा. म्युझिक प्लीज. संगतीनं माझ्या तू येशील काय, गो संगतीनं माझ्या तू येशील काय. ग तुझा टापूर डोला जसं कोल्याचं डोलं, माझ्या काळीचा घोडा त्यात मासून झालं. माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान मारा मारा मारा. पटकन पटकन. हा लवकर लवकर लवकर. हा 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 हा. काय काय झालं? ती पुढे जायला मी आधी बसली मग ती मागून बसली. अच्छा, तुमचं काय म्हणणं आहे? नाही मी आधी बसली मग तेव्हा. कोणी बघितलं कोणाची खुर्ची आहे मला सांगा. या ताईंची की ह्या ताईंची? ह्या ताईंची ना, ह्या ताईंची ना. ओके, हा ठीक आहे, निर्णय लागलेला आहे. तर ही खुर्ची आहे या ताईंची असं मी अजिबात म्हणणार नाहीये. ही खुर्ची आहे या ताईंची. ताई बसा तुम्ही. चला तर मग आणि मी सांगतो तसं करायचं. रेडी? हा. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे, आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. बघूया आता कुठली ताई पटतो खुर्ची. बघूया कुठली ताई पकवते खुर्ची. पण त्यासाठी क्या बात आहे. व्हेरी गुड. म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझी मसोलीचा भाव चिक होणार है. संडे मार्केटला माझे मसोलीचा भाव चिक होणार है. ऑपरेट मोबिल गोली बुशी देऊशी आयलो ताजी ताजी खायची. मावरत या नाही भेटावची मग कर्णाला भाव करतस. गेल्या बाजाराला तुला तोऱ्यामध्ये मी प्रायव्हेट नंबर दिला. माझे भोऱ्याचा भाव पुरा डिटेल मध्ये तुला व्हॉट्सअप होता मी केला. तरी फोनीच्या येलेला मागून फोरून कन्नाला भाव करताय. आणि आजच्या आपल्या या खेळामध्ये ज्या ताई विजेत्या झाल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्या बात. आणि ह्याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मला सांगा, भांडण चांगलं की वाईट? अर्थातच वाईट. अबोला चांगला की वाईट? वाईट आहे की नाही? तो जितकं ताणू ना तितकंच ते नातं दुरावलं जातं. बरोबर आहे की नाही? आणि असतं आपल्यामध्ये कोण ना कोणतरी एक अशी व्यक्ती असते की तिचा कोणाबरोबर तरी अबोला असतो. आणि हे मला बरोबर माहिती असतं. आणि सगळं छान आनंदात चालू असताना जेव्हा ताई जाते ना तेव्हा मला असं वाटतं की ती सुद्धा तिच्या मनातली जी खंत आहे ना ती राहू नये, ते दुःख राहू नये. तो अबोला माझ्याकडनं दूर झाला ना तर मला सुद्धा खरंच खूप छान वाटेल.
आपल्या चुकबुल द्यावी घ्यावीमध्ये हाच अबोला आपण दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. ते दुरावलेलं नातं जवळ आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आज आपल्या ताईंमध्ये एक ताई आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचं, या. ताई तुमचं नाव सांगा. कल्याणी विजय कुलकर्णी. कल्याणी ताई, कोणाबरोबर अबोला आहे? दादा आणि वहिनी बरोबर माझ्या. किती वर्ष अबोला आहे? म्हणजे माझं जसं लग्न झालं तसे थोडे क्लेशेस होते, वाद होते, पण आता गेल्या 4 ते 5 वर्षापासून ते खूप जास्ती वाढलेले आहेत. म्हणजे इवन मी दादाशी बोलत पण नाही किंवा फोन केला तर आमच्यात थोडं वादच होत आहेत, प्रेमाने बोलणं नाही होते. 4-5 वर्ष झाली. हो. त्याआधी कसं भावाबरोबर, कसं तुमचं भाऊ बहिणीचं नातं होतं? नाही, छान. माझ्याही लग्नाच्या आधी आमचं बॉन्डिंग खूप छान होतं माझ्या दादासोबत. म्हणजे आता जे एकमेकांबद्दल रुसवा झाला किंवा राग झाला त्याच्याबद्दल माझे इतरही नातेवाईक म्हणतात की ही बॉन्डिंग तुमच्या दोघात नव्हती, खूप जास्ती प्रेम होतं तुमच्या दोघांमध्ये. कारण काही चुका माझ्याकडनं झाल्या असतील किंवा म्हणजे आमच्या दोघांमध्ये भांडणं असे नाही झालेत, पण गैरसमज खूप झालेत की जे दूर नाही होत. तू स्वतःहून कधी या 4-5 वर्षात प्रयत्न केला ते गैरसमज दूर करण्याचा? केला, प्रयत्न पण केला, पण प्रयत्न केल्यानंतर त्याच्यात अजून दुसरं काहीतरी वाद होतात किंवा म्हणजे जे होऊन गेले ते परत बोललं जातं. त्याच्यामुळे मनामध्ये प्रेम आहे दादाबद्दल, वहिनीबद्दल सुद्धा, पण त्यांना सांगूही नाही शकत की खूप मिस करते तुम्हाला सुद्धा. म्हणजे माझ्या घरून बंदी नाही आहे, माझा नवरा माझा खूप चांगला आहे, तो मला कधीच नाही म्हणत की तू जाऊ नकोस, तू जा म्हणतो, पण इच्छा नाही होत की जावं. मनात नाही होतं असं, तयार नाही होतं तेवढ्या फिलिंग्स की मी जायलाच पाहिजे असं. कारण नाही सांगतायत की बोलत नाही आहे म्हणून आहे का काय आमच्या दोघांमध्ये नाही सांगता येते. कारण त्यांच्याबद्दल मी प्रयत्न केला, त्यांनी तोही बोलतो माझ्याशी, नाही असं नाही, पण जे पहिलं प्रेम होतं, जी पहिली बॉन्डिंग होती ती खूप मिस झाली असं मलाही जाणवतंय. तू सुद्धा स्वतःहून कधी प्रयत्न करत नाही बोलण्याचा? नाही. पण या 4-5 वर्षात बरंच काही तुला सांगायचं असेल, त्याला बोलायचं असेल, जे आज ह्या माध्यमातून तू नक्कीच त्याला सांगू शकते, तुझं म्हणणं त्याच्यापर्यंत पोहोचवू शकतेस. मी दादाला, वहिनीला, दोघांना म्हणते ठीक आहे, काही चुका माझ्याकडनं किंवा माझ्या घरच्यांकडनं कोणाकडनंही झाल्या असतील त्या सगळ्या सोडा. पहिल्यासारखं प्रेम एकमेकांमध्ये आपण सगळ्यांमध्ये राहू देऊ. काही चुका तुमच्याकडनं झाल्या असतील त्याही मी सोडायला तयार आहे, पण पहिल्यासारखी बॉन्डिंग आपण एकमेकांमध्ये ठेवू, एवढंच पाहिजे. ताई, तू तुझ्या मनातलं जे आहे ते सगळं दादापर्यंत पोचलेलं आहे आणि ते नक्कीच पोचेल. जेव्हा कधी हा भाग दादा बघेल किंवा हा निरोप त्याच्यापर्यंत पोचेल तेव्हा दादाला सुद्धा कळतील काही गोष्टी आणि तो नक्की तुला फोन करेल, तुला भेटायला येईल. मी त्याला सगळ्यांसमोरही म्हणायला तयार आहे की सॉरी, जर माझं खरंच काही चुकलं असेल, एक्स्ट्रीमली सॉरी दादा, वहिनी, पण परत पहिल्यासारखं आपण राहू सगळेजण, एवढीच मी अपेक्षा करेल त्यांच्याकडनं. कारण की बाबाही गेलेले आहेत, माझे वडीलही वारलेले आहेत, माझं लग्नही माझ्या भावानी केलं, त्याचाही मला खूप अभिमान आहे. पण नंतर थोडे वाद खूप वाढत आहेत, ते वाद नको आहेत मला आणि ते आता बंद झाले पाहिजे असंच वाटतं. नक्कीच ताई, आणि हे नक्कीच तुझं जे म्हणणं आहे तुझ्या मनातलं ते नक्कीच दादापर्यंत पोहोचेल आणि तो नक्की तुला भेटायला येईल आणि तुझ्याशी व्यवस्थित छान अगदी पहिल्यासारखा बोलेल. आणि असं जर का झालं तर तुमच्या दोघांचा एक फोटो मात्र मला नक्की पाठवायचा आहे, कारण ह्या भावाला खूप आनंद होईल असं जर का झालं तर. ठीक आहे. पण ताई, आज तू इथे आली आहेस, मनातलं व्यक्त झालेली आहेस, तर मी तुला असंच जाऊ देणार नाही आहे. तुझी ओटी भरली जाणार आहे. मी त्यासाठी आईंना विनंती करतो की या ताईंची ओटी भरा. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. ताई, ही तुळस माझ्याकडून आणि ही तुळस घरासमोर लावायचे.
आणि आता खरं तर वेळ झालेली आहे थांबायची, पण हा जो काही अर्धा तास तुम्ही आनंदात घालवलात ना, खरंच घालवलात नक्की. अगदी माहेरी असल्यासारखं वाटतं की नाही तुम्हाला? बस हे बघून आहे ना मला खूप छान वाटतं, खरंच सांगतो. पण अजून तुम्हाला पण वाटत असेल ना मनापासून की अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवावा, हा वाटत असेल ना तुम्हाला की अजून काही खेळ खेळावेत असं वाटतंय? पण थांबावं लागेल ना आपल्याला आजच्या या भागापुरता, आहे की नाही? कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा